नमस्कार. नमस्कार. मी भाऊसाहेब लवटे आणि आपण पाहत आहात बीबीएल डिजिटल न्यूज चॅनल. तर आज आपण भेटणार आहोत अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला, ज्यांनी योग गुरु रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली योग आणि आरोग्य आणि सेंद्रिय शेती या तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. ते ग्रामीण भागामध्ये योग शिबिर आयोजित करून तरुणांना आणि नागरिकांना निरोगी जीवनाचा मार्ग दाखवत आहे. तसेच ते स्वतःच्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने गहू आणि इतर पिकाचे पण उत्पादन घेत आहेत आणि त्यासाठी ते एक आदर्श निर्माण करत आहेत. तर सर्वप्रथम बीबीएल डिजिटल न्यूज चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. तर आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार. माझं नाव संदीपान भगवान बोरकर, गाव तळणेवाडी, तालुका गेवराई आणि जिल्हा बीड. तर मला एक विचारायचं आहे आपल्याला, आपण योग गुरु रामदेव बाबा यांचे अन्वयी आहात. आपण योग क्षेत्रात कशी सुरुवात केली आणि ग्रामीण भागामध्ये योग शिबिरे घेण्यामागचा तुमचा उद्देश काय? योग सत्रामध्ये सुरुवात करण्याचा दृष्टिकोन माझा, मी स्वतः अल्सर या आजाराने ग्रसित होतो आणि अल्सर असल्या कारणाने मी ॲलोपॅथी उपचार भरपूर घेतले, परंतु मला त्यामध्ये काही समाधान मिळालं नाही. नंतर आपल्याकडं एक टीव्हीचं चॅनल चालायचं फार पूर्वीच्या काळी, म्हणजे 2000 त्या अगोदरचा काळ, 1995 ते 2005 पर्यंत. तर त्यात नॅशनल चॅनलवरती मला योग ऋषी गुरुदेव स्वामी रामदेव महाराजांचा चॅनलवरती योगाची माहिती भेटली आणि त्यामध्ये मला लोकांचे ते चॅनल बघताना अनुभव ऐकायला भेटले की बाबा योगानं आणि आयुर्वेदने संपूर्ण आजारांचा समूळ नाश होऊ शकतो. आणि त्याच क्षणी माझ्या लक्षात आलं की बाबा आपण या ॲलोपॅथीचा विषय सोडून आयुर्वेदाला शरण जावं आणि योगाचं करून पाहावं थोडा दिवस, आपला काय परिणाम भेटतो. त्या दिवसापासून मी सुरुवात केली 2040 समजा. तर चॅनल बघितल्यानंतर टी व्ही समोर बसून मी योग सुरू केला आणि आयुर्वेदाचे काही औषधं, आपले रानातलेच वनस्पती खायला सुरू केल्या. तर महिना दीड महिन्यामध्ये मला अल्सर पासून एकदम संपूर्ण 100% म्हणलं तरी हरकत नाही आराम मिळाला. आणि त्या दिवसापासून 2000 सालापासून मी आजपर्यंत, आज 2026 चालू आहे, तर 2026 पर्यंत मी आज अल्सरचा एक दिवस आजारी पडलो नाही अल्सरने. आणि दुसरीही कुठली व्याधी मला झाली नाही, सर्दी, थंडी, ताप, मलेरिया असलं काहीच व्याधी मला झाल्या नाही. अल्सर मध्ये नेमका तुम्हाला त्रास काय होतो? अल्सर म्हणजे जेवण केलं का ते पचत नसायचं. जेवण केलं की तात्काळ गराळे येणं, दुसऱ्या दिवशी तेच फेस शरीरावर म्हणजे पोटातून बाहेर येणं, अपचनची क्रिया, म्हणजे दिवसभर पोटात जळजळ होणं, छाती जळजळ होणं, अशा आजार, तोंडाला पाणी येणं सुरू राहायचं. यामध्ये फक्त तुम्ही योगाने रामदेव बाबाच्या दुरुस्त झालात का? त्यासोबत रामदेव बाबाची काही आयुर्वेदिक औषधे घेतली? रामदेव बाबाची कुठली औषधं मी कंपनीची विकत घेतले नाही. जे रामदेव बाबांनी आपल्या परिसरातील वनस्पती, गुळवेल असेल आणि आपले धने, कच्ची कोथिंबीर, असे जे आपल्या रानात जडीबुट्ट्या उपलब्ध आहेत, भाजीपाला, ज्या रोगानुसार जो तो भाजीपाला मी खायला सुरुवात केली आणि 100% मला परिणाम भेटला. आणि तेव्हा त्याच कारणामुळे मी योग आणि आयुर्वेद रामदेव बाबाचे तुमचं आरोग्य तंदुरुस्त झालं. हो, एकदम रामदेव 100%. बाबाच्या योगामुळे. तर मला आणखी विचारायचं, तर आपण ग्रामीण भागात लोकांना म्हणजे काही रोगापासून संरक्षण करण्यासाठी काही आयुर्वेदिक काढायचं प्रशिक्षण देतं असं आम्ही ऐकलंय. तर ते आयुर्वेदिक काढामध्ये नेमका काय आणि त्यातून काय फायदा तुम्हाला? आयुर्वेद काढा म्हणजे बाहेर काही नवीन नाही, जे आपले प्राचीन पूर्वज जे करत होते, आपले आजी आजोबा, आजोबाईचा पाठवा ज्याला म्हणतात, तेच आहे. परंतु आपली नवीन पिढी जी आहे त्याच्यापासून दुरावली गेली. कारण टीव्हीवर येणाऱ्या जाहिराती कुठल्या, जसं तुम्हाला सांगतो आता, दुखीसाठी ती काय एक गोळी जाहिरात येते टीव्हीवरती, झटपट एक गोळी आणि एक आणखी दुसरी डिस्प्रिन काहीतरी, ते असे जाहिराती पाहून लोक आयुर्वेदापासून दूर गेले आणि जे जाहिरातीवर दिसतंय त्यालाच आपल्या आरोग्यासाठी हितकारी मानून ते आत्मसात करतात. परंतु तसं सगळं खोटं आहे. ते जेवढ्या वस्तूंच्या तुम्हाला टीव्हीवर जाहिरात येतात सगळ्या नकारात्मक आणि परिणाम नसून त्याचे आपल्या आरोग्याला भरपूर हानी आहेत. ते न वापरता आपल्या जुन्या वयस्कर माणसापाशी तुम्ही बसा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या, किंवा जे आपल्या टीव्हीवरती आज भरपूर
योग, आयुर्वेद असे भरपूर चॅनल सुरू आहेत. आयुर्वेद आणि योग हे जे दोन चॅनल आहेत, जे साधू संत ऋषी मुनी आपल्याला सांगतात ते तुम्ही आचरण करा. तुम्हाला 100% त्यामध्ये परिणाम भेटेल. आणि मी समाजाकडे जाण्याचा माझा एकच उद्देश आहे की ज्या पद्धतीने आपण योग आणि आयुर्वेदाने रोगमुक्त झालो, तसं आपला भारतीय समाज सुद्धा योग, प्राणायाम आणि आयुर्वेद शरण जाऊन रोगमुक्त जीवन शेवटच्या श्वासापर्यंत जगू शकतो. हे आपले समाजाला सांगण्याची तळमळ आहे. म्हणून समाजाकडे आपण तळमळीने जातो आणि तळमळीने सांगतो किंवा करा योग, आयुर्वेद घ्या आणि रोगमुक्त राहा. तर तुमच्या सांगण्याप्रमाणे जसं तुम्हाला अल्सर होता, तर माझ्या वैयक्तिक बाबतीत माझ्या वडिलांना पण अस्थमा होता, ॲलर्जी. हो. त्यांना सतत नाकातून पाणी वाहणं, शिंका येणं ह्या गोष्टी होत्या. मी ॲलोपॅथीचे सर्व उपचार करून MD डॉक्टर पर्यंत त्यातले तज्ञ डॉक्टरांना भेटलो, तो माझ्या वडिलाचा आजार दुरुस्त झाला नाही. ज्यावेळेस मला कळलं तर मी संभाजीनगर येथे आपल्या पतंजली मार्फत जे काय रामदेव बाबाचा औषध आहे तिथे गेलो. त्या डॉक्टरना भेटून फक्त आम्ही महिन्याचे 570 रुपयाचे 3 महिने औषधे घेतली. वडिलाचं 40 वर्षापूर्वी असणारा अस्थमा, जुनाट अस्थमा आणि रोग तो दुरुस्त झाला. त्यानंतर माझ्या गावातल्या मित्रांनी पण त्यांना ते 30-35 वर्ष वयातले मुलं, त्यांना पण तो आजार धरला होता. त्यांनी पण चांगल्या ठिकाणी पुणे, संभाजीनगर, बीडला जाऊन औषध उपचार घेतले, फरक पडला नाही. त्यांनी मला पत्ता विचारला, मी त्यांच्या सोबत गेलो, त्यांचा पण तो आजार बरा झाला. म्हणजे आयुर्वेदिक आपलं एवढं स्ट्रॉंग आणि पॉवरफुल आहे. ते तर आहेच ना. आयुर्वेद आपलं जे आपल्या प्राचीन ऋषी मुनीची खजाना आहे किंवा देणगी आहे, त्यापासून आपला भारतीय समाज दुरावला गेला आहे. याचं कारण काय आहे की हे ॲलोपॅथीचे दवाखाने आणि मेडिकल याला कसं कष्ट लागत नाहीत. पैसे दिले, दुकानात जाऊन गोळी घेतली, आली की थोडा तुम्हाला तात्काळ एक गोळीचा पावर येतोपर्यंत बरं वाटतंय आणि गोळी पावर संपला पण तुमची व्याधी सुरू झाली. परंतु आयुर्वेदात तसं नाही. आयुर्वेदाचं तुमचा आजार मुळापासून नष्ट करण्याचं कार्य करतो योग आणि आयुर्वेद. म्हणून प्रत्येक समाज बांधवांना विनंती आहे की ॲलोपॅथीच्या चक्रात न गुंतता योग आणि आयुर्वेदला शरण या आणि आपलं आयुष्य जीवन निरोगी जीवन जगण्यासाठी सुरुवात करा. मला आणखी मी तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही सेंद्रिय पद्धतीने गहू शेती करता. तर मला तर सेंद्रिय शेतीत तुम्ही गहू किंवा इतर पिकं कसं करता, त्याला थोडी माहिती सांगा ना. हे बघा लोटे साहेब, आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाजाला मी सांगू इच्छितो की आपण योग आणि प्राणायाम किती केला तर त्याचा फायदा नाही. तुम्हाला खायला जे अन्न येतं ना रोजच्या आहारात, तिथे संपूर्ण विषारी आहे. तुमचं धान्य तुम्ही शेतीमध्ये युरिया, DAP अनेक प्रकारचे कीटकनाशक वापरता आणि ते कीटकनाशक, ते खतं तुमच्या अन्नातून, जमिनीतून, तुमच्या धान्यामध्ये, पिकामध्ये आणि पिकामधून शेवटी तुमच्या आहारात येतंय. आणि त्या आहारापासून होणाऱ्या अनेक व्याधी, आज एवढे आजार आहेत की त्या आजाराचे नाव सुद्धा मोजणं शक्य नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर त्या आजारातून जर मुक्त व्हायचं असलं आणि सशक्त आपला येणाऱ्या पिढ्यासाठी एकदम सशक्त पैलवान जमीन आणि त्या जमिनीतून उगणारे धान्य, अन्न आणि आहार आपल्याला एकदम पोषक मिळावा, यासाठी गो आधारित आपली भारतीय वंशाची गाय सांभाळून तिच्या शेण, गोमूत्रापासून आणि आपल्या परिसरात असणारे जे वनस्पती आहेत त्यांचं झाडपाल्याची फवारणीसाठी निविष्ठा बनवून दशपर्णी अर्क असेल, निमासरा असेल आणि रामबाण औषध, असे बरेच औषधं बनवण्याची प्रक्रिया आज YouTube चॅनल मार्फत आपल्याला बघायला भेटते. फक्त ते आपलं परिसरातील वनस्पती जमा करून बनवण्याची गरज आहे. आणि ते जर केलं तर तुम्हाला शेतीत गो आधारित गाईच्या गोमूत्रापासून, शेणापासून शेतीला खत आणि गोमूत्रामध्ये बऱ्याच प्रकारच्या वनस्पतीचा पाला मिक्स करून फवारणीसाठी औषध तयार करू शकतात. त्याशिवाय तुम्हाला समाजाला निरोगी जीवन जगण्यासाठी आणि विषमुक्त आणण्यासाठी हा गो आहे, आपली भारतीय वंशाची गाय जी आहे ती एक माध्यम आहे. मला विचारता, सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही गहू करताय, आता समजा ठीक आहे, गहू तुम्ही तुमच्या पुरता करताय का? आता तुमचं हे पाहून किंवा अनेक लोकांना सेंद्रिय अन्न खायचंय, सेंद्रिय भाजीपाला खायचाय, ते कुठं मिळतो, कोण करतं हेच माहित नाही. तुमचा गहू तुम्ही इतर समजा ज्यांना लागतो त्यांना असं देणार का? आमच्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न करू की लोकांना एक चांगलं विषमुक्त अन्न खायसाठी आमचं पण माध्यम त्यासाठी काम करेल. आता तुम्हाला मी सांगतो, विगत 10 वर्षापासून माझ्याकडे सोनामोती गावाचा वाण आहे आणि मी तो गावरान वाण आहे, जुना आपला प्राचीन 5,000 वर्षापूर्वीचा.
आणि 10 वर्षापासून मी तेच बी प्रत्येक वर्षी पेरतो गावा रानात. बी सोनामती जे गहू आहे ना, तेच बियाणं वापरतो. आणि खत म्हणजे आपल्या गाईचं शेण गोमूत्र बाजारातून फक्त मी त्या गावासाठी आणि इथल्या आपल्या शेतीसाठी फक्त गुळ विकत आणतो. माझ्या गाईचं ताक, गोमूत्र, शेण आणि आपल्या परिसरातील वनस्पतीचे झाडपाले जे कीटकनाशक म्हणून औषधं वापरतो. याच्या व्यतिरिक्त बाकी काहीच नाही. त्यामुळे गहू आणि दर्जेदार गहू म्हणजे माझा गहू 10 वर्षापासून उत्पन्न जे होतंय घरी खापुरतच होतं म्हणजे भरपूर होतंय, पण मी विकत नाही का, मग आपल्या घरीच खायला लागतोय. आणि घरी फॅमिली आमची मोठी असल्यामुळं काय जास्त शिल्लक राहत नाही. पण यावर्षी मी आता प्रयत्न केला, जास्त क्षेत्र पेरलं नाही, थोड्या क्षेत्रामध्ये जास्त बियाणं पेरलं आणि जास्त सेंद्रिय निविष्ठा वापरून चांगल्यापैकी उत्पन्न आलं. तर यावर्षी मी कमीत कमी 20 क्विंटल गहू माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध राहील सोनामध्ये. त्या माध्यमातून आता पाहिलं तुमची मुलाखत ऐकून ज्या लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्व कळलं किंवा आरोग्याचं महत्व कळलं, की जसं आपण जे केमिकल युक्त अन्न खातोय, विषारी अन्न खातोय, त्यामुळं प्रत्येक घरामध्ये बीपी शुगरचा पेशंट आहे, कॅन्सरचे पेशंट तयार होतात, लोक मरण हातावर घेऊन जगतात. तर सेंद्रिय शेतीमधलं हे जर अन्न खाल्लं तर निश्चित त्यांना फायदा होईल. निश्चितच आपल्या जर अन्नाचं पोषण नसेल तर तुम्हाला रोग होणं हे साहजिकच आहे. जे अन्न तुम्ही सशक्त, विषमुक्त आणि पोषणयुक्त अन्न जर खाल्लं तर तुम्हाला आजारासाठी कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज आणि कुठलंही औषध खाण्याची गरज नाही. पण आता हे बाबा आहेत तुमचे वडील, यांचं वय किती आहे बाबांचं? बाबांचं वय आता 70-72 घरात. पण आता मी असं ऐकलं चर्चेतून की ते पण आता पण योगा करतात. ते 2010 पासून आपल्या आमचे गुरु योगऋषी स्वामी रामदेवजी महाराजांचं शिबिर बीडला झालतं. आणि त्या 5 दिवसाच्या शिबिरादरम्यान आम्ही दररोज इथून रात्री 3ला उठून एक भाडोत्री स्वतः पैशाने पिकअप लावून गावातली 10-5 माणसं स्वतः पैशाने नेऊन शिबिरला घेऊन जातो. आणि तेव्हा आमच्या वडिलाला शिबिरची आवड लागली. रामदेव बाबाचं समोर बसून शिबिर त्यांनी पाहिलं, लोकांचे अनुभव ऐकले त्या शिबिरामध्ये बसून, आणि स्वतः रामदेव बाबासमोर योग केला. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ते रोगमुक्त आहेत. त्यांचं आता आपली चर्चा ऐकलं, त्यांना काहीतरी ऑपरेशन झालं होतं, ते अशक्त होते आणि योग केल्यापासून त्यांना फायदा झाला. तर काय जरा सांगा. योगाची तर शक्ती आहेत ना. 2010 पासून ते योग करतात. आज बघा तुम्ही किती योग करतात ते. आता आम्हाला म्हणजे असं प्रॅक्टिकली काही तुम्हाला योग दाखवतो? प्रॅक्टिकली तुमच्या समोर आता आसनं करून दाखवतो. चालेल दाखवा, नक्की आम्हाला पाहायला आवडेल. तर आपण पाहतो बाबा बघा वय एवढं असून सुद्धा योगासनं कशा पद्धतीने करतात. एक बकास. शीर्षासन. सुप्त वज्रासन. तरुणांना पण जमणार नाही. नाही म्हणजे एक ध्यास लागतो आणि रोजचा अभ्यास बी लागतो. कधी केलं कधी नाही केलं त्यांनी फायदा होत नाही आणि आरोग्य बी राहत नाही. तरुणांनी कोणते योगासनं करायला पाहिजे बघ, हे आता दाखवले. आणि प्राणायाम वगैरे ते जरा सांगा, प्राणायामाची माहिती पण द्या ना. सूर्यनमस्कार महत्वाचे, हे बटरफ्लाय किंवा फुलपाखरू आसन आपल्या मराठीमध्ये. हा जमतोय नुसतं जागा खालीवर इथे.
पद्मासन, पद्मासनामध्ये मयुरी आसन म्हणजे बरं. मोठं. कोलांगो आसन. असे आसनं केल्यावर म्हणजे निश्चितच मनाची एकाग्रता वाढते आणि आत्मविश्वास वाढतो याने. धन्यवाद सर. आपण योग, आरोग्य आणि सेंद्रिय शेतीबद्दल आज फार अत्यंत महत्वाची माहिती दिली. योगामुळं आरोग्य सुधारतंय आणि सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते आणि अशा व्यक्तिमत्वामुळं आज आपण समाजात सकारात्मक बदल घडवित आहोत. अशाच प्रेरणादायी व्यक्तीच्या मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा BBL डिजिटल न्यूज चॅनल. मी भाऊसाहेब लवटे. धन्यवाद. जय जवान, जय किसान. राहू दे.